Good afternoon, student. So today we are going to discuss the another point from the module number 6, that is copyright section जो आहे. So determination of ownership and rights of owner of copyright. So today we will discuss who is the owner of the copyright and what are the rights of the owner of the copyrights. So we will discuss it now. So the claim of copyright be a person is based on the creativity in some or other tangible form. म्हणजे who is eligible as a owner of the copyright, who creates. So निर्मिती जो करतो, this is not only for the idea, who gives a concrete shape to his idea, he is the owner of the copyright. So Act does not give the protection for the mere idea. आपण जर समजा असं म्हटलं, मला एक नाटकाची कल्पना सुचली, मला एक टीव्ही सिरियलची कल्पना सुचली. So you are not protected by mere idea. So you must create, that idea must be shaped into a concrete form in the tangible form. So it will become you will become the copyright owner. सो मियर आयडिया, आपल्याला जीवनात कल्पना बऱ्याच सुचत असतात, पण त्याचं एक मूर्त स्वरूप आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत वी आर नॉट प्रोटेक्टेड बाय द कॉपीराइट. तर तुम्हाला समजा नाटकाची कल्पना सुचली आणि तुम्ही नाटक लिहिलं तर तुम्हाला कॉपीराइट मिळेल. थोडक्यात हू इज द ओरिजिनल क्रिएटर ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲसेट, ही विल बी प्रोटेक्टेड बाय द कॉपीराइट ॲक्ट. सो निव्वळ कल्पनेला प्रोटेक्शन आहे, त्याचं मूर्त स्वरूप झालं तरच, म्हणजे नाटकाची कल्पना सुचली, नाटक लिहिलं तर यू आर एलिजिबल फॉर द प्रोटेक्शन अंडर द कॉपीराइट ॲक्ट. द पर्सन हू फर्स्ट गिव द कॉन्क्रीट शेप टू द आयडिया इज एंटायटल्ड टू कॉपीराइट. म्हणजे जो प्रथम शेप देतो त्याला, म्हणजे कल्पनेला आपल्या मराठीत म्हणायचं झालं तर कल्पनेला मूर्त स्वरूप देणे, जो प्रथम त्या कल्पनेला मूर्त स्वरूप देतो तो ही इज एलिजिबल फॉर द कॉपीराइट प्रोटेक्शन. सिन्स देर इज नो कॉपीराइट इन द आयडियाज इवन इफ दे आर ओरिजिनल. म्हणजे मुळात कल्पना मला सुचली असेल, पण त्या मी कल्पना समजा एखाद्याला सांगितली आणि त्याने त्यावरनं नाटक लिहिलं तर आय एम नॉट एलिजिबल फॉर द कॉपीराइट. हू क्रिएट अ कॉन्क्रीट शेप, हू गिव्स, ही इज द फर्स्ट ओनर ऑफ द कॉपीराइट. म्हणजे निव्वळ कल्पनेला नाही. Since there is no copyright in the ideas even if they are original, the originator of brilliant idea is not the owner of copyright. म्हणजे माझ्या डोक्यात कल्पना सुचली म्हणून मी कॉपीराइटचा ओनर होऊ शकत नाही, तर त्या कल्पनेला जेव्हा मी काहीतरी एक कॉन्क्रीट शेप देतो तेव्हा मी ओरिजिनेटर होतो त्याचा. Unless he is also the creator of the work. Thus, if a person has brilliant idea for a story, play or picture, and if he communicates that idea to the author or playwriter, who in turn give the tangible shape to that idea in the form of a book or picture, author will be entitled to claim copyright. मी एखाद्याला कल्पना सुचवली, अशा पद्धतीनं ह्या कल्पनेवर आधारित एखादा तुम्ही पिक्चरची स्टोरी लिहा किंवा ह्या कल्पनेवर एखादं चित्र काढा, तर जो त्याला कॉन्क्रीट शेप देतो, म्हणजे जो त्या माझ्या कल्पनेवरून नाटक लिहितो, स्टोरी लिहितो, पिक्चर काढतो, तो ओरिजिनेटर धरायचा आणि तो ऑथर धरायचा आहे आणि ही विल बी प्रोटेक्टेड बाय द कॉपीराइट ॲक्ट. म्हणजे एक तुम्ही पहिला एक बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या की नुसती डोक्यात कल्पना सुचली म्हणून त्याला कॉपीराइट प्रोटेक्शन मिळत नाही, तर जो त्याला शेप देतो, कॉन्क्रीट शेप देतो त्या कल्पनेला, तो ओनर होतो आणि तो ऑथर होतो. ऑथर म्हणजे मूळ, ओरिजिनेटर. सो डिटर्मिनेशन ओनरशिप. देन हाऊ द ओनरशिप ऑफ द कॉपीराइट ओनर इज डिटरमाइंड. सो व्हॉट आर द बेसिस फॉर द डिटरमाइनिंग द ओनरशिप ऑफ द कॉपीराइट ओनर. द क्लेम ऑफ फर्स्ट ओनरशिप इज बेस्ड ऑन द ऑथरशिप. म्हणजे ह्या सगळ्यांना काय म्हटलं आहे, ऑथर म्हटले. म्हणजे आपण मराठीत ऑथर म्हणजे लेखक म्हणतो, तर इथं तसं ऑथर म्हणजे हू क्रिएट्स, हू गिव्स कॉन्क्रीट शेप इज अ ऑथर ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲक्ट. So under section 17,
ऑफ द फर्स्ट ओनरशिप ऑफ कॉपीराइट इज गिवन टू द ऑथर ऑफ वर्क. एवढं लक्षात ठेवा. आता ऑथरमध्ये कोण कोण येतं सांगा. एखादं पेंटिंग काढलं असेल पेंटर, नाटक लिहिलं असेल तर नाटककार, एखादं संगीत दिलं असेल, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जो ओरिजिनल, जो ज्याने मूळ त्याला मूर्त स्वरूप दिलं त्याला ऑथर म्हटलं जातं. आणि ऑथर इज अ ओनर ऑफ द copyright. The provision deals in detail the various aspects of ownership of copyright in respect of literary, dramatic, artistic, photographs, addresses or speech, government work and work made on first published by or under direction or control of any public undertaking. आता ह्या प्रत्येकाचं ऑथर कोण हे आपण वन बाय वन बघू. ह्या सगळ्याच्या कारागिरी आहे, लिटररी वर्क आहे, ह्या सगळ्याचं ऑथर कुणाला धरायचं कायद्याप्रमाणे. जो ऑथर असतो त्याला ओनरशिप राईट्स मिळतात. मग या सगळ्याच्या ऑथर्स, हू इज द ऑथर, on what basis the author ownership is determined, we will see and discuss one by one. So first is who is author. The expression author, आता हे in general दिले author कोण. The author has been defined under section 2D of the act. Following category of persons will be deemed as author in relation to various category. आता वेगळ्या वेगळ्या ज्या कॅटेगरी आहे. आता लिटररी वर्क आहे म्हणजे आपण काय म्हणतो वाङ्मय, ज्याला साहित्य म्हणतो. और ड्रॅमॅटिक वर्क, द ऑथर ऑफ वर्क म्हणजे ज्याने लेखन केलेलं आहे तो ऑथर ठरला जातो. नंतर म्युझिकल वर्क आहे समजा, म्हणजे म्युझिकल वर्क आहे तर कॉम्पोजर इन रिलेशन टू म्युझिकल वर्क मीन्स द पर्सन हू कॉम्पोजेस द म्युझिक रिगार्डलेस ऑफ वेदर इन व्हॉट फॉर्म. आता कॉम्पोजर म्हणजे कोण, संगीतकार. म्युझिक वर्क असेल तर ऑथर कोण त्याचा, संगीतकार म्हणजे कॉम्पोजर. नंतर इन आर्टिस्टिक वर्क अदर देन फोटोग्राफ, फोटोग्राफ असेल तर काय, तर जो हू टेक्स द फोटोग्राफ. फोटोग्राफ असेल द पर्सन हू टेक्स द फोटोग्राफ, जो फोटो काढतो प्रथम त्याला कॉपीराइट ॲक्ट मिळतो. साऊंड रेकॉर्डिंग असेल तर जो रेकॉर्डिंग करतो ज्याला प्रोड्युसर म्हटलं जातं कायद्याप्रमाणे, तो ऑथर धरला जातो. सिनेमॅटोग्राफ फिल्म असेल तर प्रोड्युसर म्हणजे त्या पिक्चरचा जो निर्माता असेल तो ऑथर म्हणून धरला जातो, त्याला कॉपीराइट ॲक्ट मिळतो. सो प्रत्येकाचं वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज दिलं आहे की ह्या प्रत्येक कॅटेगरीला हू इज ऑथर. आय अगेन रिपीट, लिटररी और ड्रॅमॅटिक वर्क असेल तर ऑथर ऑफ वर्क म्हणजे ज्यांनी ते लिहिलं आहे, जी साहित्य निर्मिती केलेली आहे तो ऑथर, त्याला प्रोटेक्शन आहे कॉपीराइटचं. नंतर म्युझिकल वर्क असेल तर कॉम्पोजर म्हणजे ज्यांनी संगीत दिले, चाल बांधली आहे ज्याला म्हणतात, तो ऑथर. नंतर आर्टिस्टिक वर्क म्हणजे समजा फोटोग्राफ्स असेल तर ज्यांनी फोटो काढला आहे ॲक्च्युली, ही इज ऑथर. नंतर जो सिनेमॅटोग्राफिक फिल्म आहे तर त्याचा प्रोड्युसर ऑफकोर्स ऑब्वियसली निर्माता जो असतो तो. साऊंड रेकॉर्डिंग असेल तर त्याचा प्रोड्युसर. लिटररी, ड्रॅमॅटिक, म्युझिकल और आर्टिस्टिक वर्क विच इज कॉम्प्युटर जनरेटेड. आता समजा ह्यातलं कुठलंही वर्क कॉम्प्युटर जनरेटेड असेल म्हणजे कॉम्प्युटर हे त्याचं उगमस्थान आहे, तर द पर्सन हू कॉजेस द वर्क इज टू बी क्रिएटेड म्हणजे ज्यांनी ही निर्मिती केली आहे कॉम्प्युटरमध्ये, ही इज ऑथर. तर असं प्रत्येक ज्या ज्या कॅटेगरी कॉपीराइट ॲक्ट खाली येतात त्या प्रत्येक कॅटेगरीचा ऑथर कोण आणि जो ऑथर असतो ही इज द फर्स्ट ओनर ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग. सो आता ह्यामध्ये वेगवेगळ्या केसेस आपल्याला डिस्कस करायचे, वेगवेगळ्या केसेस दिलेत. आता ह्या पॉईंटवर बघा, इन द ऑथर ऑफ न्यूजपेपर रिपोर्ट इज द पर्सन हू राईट्स इट अँड नॉट द पर्सन सप्लाइंग द न्यूज. म्हणजे परत जे बातमीदार असतात ना, जर्नलिस्ट, ते जे बातम्या पुरवतात ते ऑथर नाही, तर जो स्वतः तो बातमी लिहितो तो ऑथर धरला जातो म्हणजे जर्नलिस्ट नाही. नंतर अ जर्नलिस्ट हू राईट्स अ न्यूज स्टोरी ऑन द लाईफ स्टोरी ऑफ अनदर ऑन द बेसिस ऑफ सच नॅरेशन मेड टू हिम इज द ऑथर ऑफ स्टोरी. म्हणजे समजा एखाद्याच्या सांगण्यावरनं जर जर्नलिस्टनी एखादी स्टोरी तयार केली तर तो ऑथर होतो. अदरवाईज नुसतं बातम्या पुरवणारा ऑथर होत नाही, तर बातमी तयार करणारा ऑथर होतो. सो वेगवेगळ्या अँगलनी हे इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. सो आता दुसरी केस दिली आहे ह्याच संदर्भात.
इन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय धरलं बघा. द सुप्रीम कोर्ट हॅज मेड इट क्लिअर दॅट कॉपीराइट रिमेन्स विथ ओरिजिनेटर ऑफ द इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे ज्यांनी क्रिएट केलेलं आहे, ज्याच्या मेंदूतून ही कल्पना सुचलेली आहे, तो ओरिजिनेटर धरला जातो. मग त्याचे तुम्ही पुढं फॉर्म्स बदलाल, ट्रान्सलेशन कराल, त्याच्यावरनं कथेवरनं नाटक लिहाल, कथेवरनं TV सिरियल कराल, ते नाही ओरिजिनल. ज्याच्या डोक्यातनी कल्पना सुचली आणि त्यांनी जे कॉन्क्रीट शेप दिला त्याला, ही इज ऑथर असं सुप्रीम कोर्टाने या कॉन्टेक्स्टमध्ये धरला. तर ह्या ज्या केसेस असतात ॲक्च्युली, तर त्या कशासाठी असतात की व्हॉट इज द प्रोव्हिजन अंडर द ॲक्ट, म्हणजे कायद्याखाली काय प्रोव्हिजन आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कोर्टात कसं होतं हे कळण्यासाठी. आणि तो पॉईंट आपल्या लक्षात राहतो आणि वेगवेगळ्या जजेसचे वेगवेगळे व्ह्यूज आपल्याला लक्षात येतात. तर आता ऑथरशिप क्लेम ड्युरिंग एम्प्लॉयमेंट ऑर कॉन्ट्रॅक्ट ऑफ सर्व्हिस हे व्हेरी इंटरेस्टिंग आहे. आता म्हणजे तुम्ही इंजिनियर होणार आहात त्या दृष्टीने तुम्ही लक्षात घ्या. एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही कारिगिरी वर्कसाठी जर एम्प्लॉई असाल आणि तुम्ही त्या ऑफिससाठी ते काम केलेलं आहे, म्हणजे तुमचं ॲज अ पार्ट ऑफ सर्व्हिस म्हणून ते तुम्ही क्रिएशन केलं असेल, तर यू आर नॉट ऑथर, युअर एम्प्लॉयर इज ऑथर. म्हणजे इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट, कामाच्या संदर्भात जर ते तुम्ही जर केलेलं असेल ते काम, तर तुम्ही त्याचे ऑथर नसून म्हणजे नोकरीच्या संदर्भात ॲज अ पार्ट ऑफ सर्व्हिस आणि गेटिंग रेम्युनरेशन जर तुम्ही जर ते काम इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट केलं असेल ते काम, तर यू आर नॉट द ऑथर, युअर एम्प्लॉयर इज अ ऑथर. लक्षात घ्या. म्हणजे आपण ॲज अ पार्ट ऑफ सर्व्हिस म्हणून ते केलेलं असतं, त्यामुळे यू आर नॉट ऑथर. Therefore, the general principle is that if a person is employed to do a work and paid for the work, the product of his labor subject to any agreement to the contrary belongs to the employer. म्हणजे त्या नोकरीचा भाग म्हणून जर तुम्ही एखादी क्रिएटिव्हिटी केली असेल तर यू आर नॉट ऑथर, युअर एम्प्लॉयर इज ऑथर. अ व्हेरी बेसिक प्रिन्सिपल, यू प्लीज नोट डाऊन दिस. नाव आता ह्याच्यात पण एक केस दिलेली आहे बघा. देअरफॉर इन केस V.T. थॉमस एलियस टॉम वर्सेस मल्याळम मनोरमा, कोर्ट हेल्ड. आता कोर्ट हेल्ड म्हणजे काय, ह्या केसमध्ये कोर्टाने असं धरलं, हेल्ड, कोर्ट हेल्ड दॅट कार्टून्स नेम्ड बबन अँड मोली क्रिएटेड लॉंग प्रायर टू एम्प्लॉयमेंट अंडर द रिस्पॉन्डंट बिलॉंग टू कार्टुनिस्ट V.T. थॉमस अँड ही अलोन इज द ओनर ऑफ द वर्क. आता आम्ही नोकरीला लागण्यापूर्वी हे आम्ही कार्टून जर तयार केलेलं असेल तर आय एम द ओनर, आय एम द ऑथर, म्हणजे हा जो कार्टूनिस्ट आहे तो ऑथर होणार, कारण त्यांनी हे जे कार्टून आहे हे नोकरीत लागण्याच्या पूर्वी केलेलं आहे. म्हणजे इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट अँड इन द कोर्स ऑफ सर्व्हिस केलेलं जर नसेल तर तो ऑथर होणार. पण जर कामाचा भाग म्हणून केलं, नोकरीचा भाग म्हणून त्यांनी जर केलं, तर समजा TV मध्ये तो सर्व्हिसला आहे आणि TV ने त्याने एक कार्टून बनवायला सांगितलं, तर इथं तो ऑथर होत नाही. म्हणजे बेसिक प्रिन्सिपल लक्षात घ्या. म्हणून मुद्दाम तुम्हाला शक्यतो मॅक्झिमम मराठीमध्ये एक्सप्लेन करते, त्याशिवाय ते तुम्हाला क्लॅरिटी येणार नाही कन्सेप्टची म्हणून. सो अजून एक केस आहे यात. सिमिलरली द ओनरशिप क्लेम merely based on sponsorship of a TV serial cannot be sustained in Vico Laboratory versus Art Commercial Advertising Private Limited. The claim regarding ownership of famous TV serial ये जो है जिंदगी, तुम्हाला कदाचित माहीत आहे का नाही मला माहीत नाही, ये जो है जिंदगी अंडर सेक्शन 17 बाय पिटिशनर. पिटिशनर म्हणजे अर्जदार, जो कोर्टात केस फाईल करतो त्याला पिटिशनर म्हटलं जातं. आता इथे पिटिशनर कोण आहे तर विको लॅबोरेटरी वॉज रिजेक्टेड, नकारलं, त्यांनी मागितली ती आपल्याला विको लॅबोरेटरी रिजेक्ट केली कोर्टाने. का? ऑन द ग्राउंड दॅट पिटिशनर वॉज नॉट एबल टू एस्टॅब्लिश दॅट रिस्पॉन्डंट प्रोड्यूस द सिरियल इन क्वेश्चन. म्हणजे त्यांनी हे सिद्ध केलं नाही की रिस्पॉन्डंटने प्रोड्यूस केली ॲज एजंट ऑफ पिटिशनर, म्हणजे तुमचं एजंट म्हणून त्यांनी केलेलं नाही, तर त्यांनी इंडिपेंडंटली केलं असल्यामुळे यू आर नॉट ऑथर, म्हणजे विको लॅबोरेटरी इज नॉट ऑथर. म्हणजे त्यांनी स्पॉन्सरशिप दिली म्हणून ते ऑथर होत नाहीत असं कोर्टाने धरलं. नंतर जॉईंट ऑथरशिप. काही वेळा जी आपली जे क्रिएशन्स असतात
ती जॉईंटली आपण क्रिएट करतो, जॉईंटली केलं तर त्यावेळी हू आर द ऑथर्स, where the work is created by active and close intellectual collaboration, म्हणजे दोघांनी मिळून. आता याचं एक्झाम्पल सांगा बरं तुम्ही. अजय अतुल हे यांचे कंपोजर आहेत, ते काय प्रत्येक गोष्ट जॉईंटली करतात. असे बरेच संगीतकार आहेत बघा, जॉईंटली करतात. लक्ष्मीकांत प्यारेलाल, अजय अतुल. तर ते दोघांनी मिळून जर केलेत आणि त्यात दोघांचे एफर्ट्स आहेत, दोघांचं स्किल आहे आणि दोघांच्या मिळून ते जर क्रिएशन झालं असेल तर they are the joint authors of that particular creativity. So both are joint authors entitled to ownership of copyright. लक्षात आलं, एक्झाम्पल लक्षात ठेवा, अजय अतुल. आता याच्यावर एक केस आहे बघा, आज जास्त केसेसच आहेत. इन नजमा हेपतुल्ला वर्सेस ओरिएंट लॉन्गमॅन लिमिटेड, द दिल्ली हायकोर्ट ऑब्झर्व that both narrator and writer shall have to be regarded as joint author of the work. नॅरेट म्हणजे एक जण सांगतोय, एक जण तयार करतोय, म्हणजे दोघांचे एफर्ट्स, दोघांचं स्किल त्यामध्ये जर असेल आणि दोघांनी मिळून जर ते प्रोड्यूस केलेलं असेल तर बोथ आर द जॉईंट ऑथर्स, असं दिल्ली हायकोर्टाने धरलं. आता सम इलस्ट्रेशन ऑफ ओनरशिप क्लेम. आता आपण वन बाय वन बघूया परत. आता त्यामध्ये बघूया the photographs, painting, portraits, person taking the photographs is the owner. आत्ताच आपण बघितलं स्टार्टिंगला की जो फोटोग्राफ ॲक्च्युली फोटो काढतो तो ऑथर, कारण त्याच्यावरनं मग आपण प्रिंटिंग काढत असतो, त्याच्यावरनं बऱ्याच गोष्टी करत असतो, झूम करून मोठं करतो. पण जो मूळ ज्याने फोटो काढला, ही इज द ऑथर ऑफ दॅट पर्टिक्युलर फोटोग्राफ. Where the photograph is taken for valuable consideration at the instance of any person, such a person in the absence of any agreement to contract is the first owner of the copyright. म्हणजे आता या प्रत्येक केसमध्ये आपल्याला काय धरायचं आहे, हू इज ओरिजिनेटर, हू इज द ऑथर. म्हणजे जो ओरिजिनल असतो तो ऑथर आणि ऑथर इज द ओनर ऑफ द कॉपीराइट, एवढं लक्षात ठेवा. आता आपण परत वन बाय वन बघू. हू इज द ऑथर. आता समजा म्युझिकल वर्क आहे. The first owner of a copyright in a musical work is the composer of the work. म्हणजे जो संगीतकार आहे, ज्याने चाल दिली आहे, म्युझिक दिलेलं आहे, तो फर्स्ट ऑथर ऑफ दॅट म्युझिकल वर्क. इफ द वर्क इज कंपोज इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट, मात्र ह्या सगळीकडे हा रेशो लक्षात. मात्र तो समजा अजय अतुलकडे नोकरीला आहे आणि त्या नोकरीचा पार्ट म्हणून जर त्यांनी चाल बांधलेली असेल तर ही इज नॉट ऑथर. म्हणजे नोकरीच्या संदर्भात जर केला असेल तर तो ऑथर नाही, एम्प्लॉयर इज अ ऑथर. मात्र इंडिपेंडेंटली केला असेल तर ते ऑथर. हा एक व्हेरी बेसिक प्रिन्सिपल लक्षात घ्या. म्हणून मी मुद्दाम वेगवेगळ्या केसेस आज डिस्कस करते, तुम्हाला फ्युचरमध्ये ह्याचा खूप उपयोग होणार आहे. नंतर आर्टिस्टिक वर्क, म्हणजे कारागिरीचं वर्क असेल. द आर्टिस्ट हू क्रिएटेड द वर्क इज द फर्स्ट ओनर ऑफ कॉपीराइट. म्हणजे ज्यांनी ते कला कौशल्य निर्मिती केलेली आहे फर्स्ट टाइम, तो कोण झाला, त्या आर्टिस्टिक वर्कचा ऑथर झाला आणि ही इज एंटायटल्ड टू द एलिजिबल फॉर द कॉपीराइट प्रोटेक्शन. वेर द वर्क इज क्रिएटेड इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. पुन्हा ते नोकरीचा पार्ट म्हणून केला असेल, समजा एखादं कला दिग्दर्शनाच्या तिथं नोकरीला आहे आणि त्या संदर्भात केला असेल तर आय एम नॉट द ओनर. म्हणजे आता पिक्चरच्या याच्यात बरेच क्रिएटिव्ह त्यांची जी टीम असते तिथं जॉबला म्हणून असतात, ते बऱ्याच गोष्टी क्रिएट करत असतात, पण ते नोकरीचा पार्ट म्हणून, सर्व्हिसचा पार्ट म्हणून करत असतात. त्यामुळे दे आर नॉट द ऑथर. पण जर ते इंडिपेंडेंटली करत असेल दे आर द ऑथर अँड दे आर द फर्स्ट ओनर ऑफ दॅट आर्ट. नंतर द क्वेश्चन पेपर्स ऑफ एक्झामिनेशन, किती व्हेरी इंटरेस्टिंग आहे. क्वेश्चन पेपर जे असतात, समजा शिवाजी युनिव्हर्सिटीने आम्हाला क्वेश्चन पेपर काढायला सांगितले. आता ओनरशिप ऑफ कॉपीराइट इज इन एक्झामिनेशन. मुद्दाम मी जरा डिटेल घेते. हे तर आपला सिलेबस आता संपत आलेला आहे आणि क्युरिओसिटी म्हणून नुसतं एक्झामिनेशन पॉईंटनी असं मी तुम्हाला सांगत नाही. म्हणजे एक्झामिनेशनमध्ये तर आहेच हे सगळं, पण एक क्युरिओसिटी तुम्हाला, कारण तुम्ही यू हॅव इलेक्टेड माय सब्जेक्ट, तर म्हणून मला जास्त तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगायच्यात म्हणून मी हे सगळे केसेस रिफर करते. द क्वेश्चन पेपर्स ऑफ एन एक्झामिनेशन. ओनरशिप ऑफ कॉपीराइट इन एक्झामिनेशन इन क्वेश्चन पेपर्स वेस्ट इन द पेपर सेटर. म्हणजे ज्याने ती प्रश्नपत्रिका तयार केली आहे, पेपर सेट केलेला आहे. नो कॉन्टॅक्ट एक्झिस्ट. द पेपर सेटर इन सच अ
case is the author and owner and not the board of examination. परीक्षा मंडळ त्याचे ऑथर नाही. क्रिएट कोणी केलं? क्रिएटिव्हिटी कोणी केली? आणि एक लक्षात घ्या, पेपर सेटर हे इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट त्यांनी केलेलं नाही आहे. इंडिपेंडंट एक्सपर्टला जर समजा क्वेश्चन पेपर सेट करायला दिला, तो काही त्यांनी नोकरीचा भाग म्हणून केलेला नाही. त्यामुळं इंडिपेंडंटली द पेपर सेटर इज द ऑथर, फर्स्ट ओरिजिनेटर ऑफ द एक्झामिनेशन. लक्षात आलं? आता हे आपण वेगवेगळी हे बघितली. आता यानंतर आपण बघायचं आहे की व्हॉट आर द व्हेरियस राईट्स, व्हॉट आर द व्हेरियस राईट्स ऑफ ओनर ऑफ कॉपीराईट. आता हू इज द ओनर ऑफ कॉपीराईट तुम्हाला क्लॅरिटी झालेली आहे. द फर्स्ट ओनर, फर्स्ट क्रिएटर हू गिव्स द कॉन्क्रीट शेप टू द आयडिया इज अ फर्स्ट ओनर अँड फर्स्ट ओरिजिनेटर ऑफ द कॉपीराईट. हे तुम्हाला लक्षात आलं. आता आपण वेगवेगळे डिस्कस केलं की म्युझिकल वर्कला कोण, नंतर फोटोग्राफला कोण, सिनेमाटोग्राफ फिल्मला कोण, या सगळ्याचे आर्टिस्टिक वर्कला कोण ऑथर, हे आपण वेगवेगळ्या अगदी एक्झामिनेशन पेपर सेटरपर्यंत वेगवेगळ्या आपण केसेस बघितल्या. आता तुम्हाला कळलेलं आहे की हू इज द ऑथर अँड हू इज एलिजिबल फॉर द प्रोटेक्शन ऑफ द कॉपीराईट, हे तुम्हाला कळलं. नाउ वी विल डिस्कस व्हॉट आर द व्हेरियस राईट्स टू द कॉपीराईट ओनर. आता ओनर ऑथर कळला, त्यांना राईट्स कुठले कुठले या कायद्याने दिले. वी विल डिस्कस वन बाय वन. So first right is given to the copyright owner is the multiple statutory right. Multiple statutory right म्हणजे कायदा, स्टॅट्यूट म्हणजे कायदा आणि मल्टिपल म्हणजे अनेक. द कॉपीराईट इज अ बंडल ऑफ राईट्स. एकच राईट नाही आहे, हा लक्षात घ्या. कॉपीराईट ॲक्ट, कॉपीराईट हा जरी एक राईट असला तरी इट इन्क्लूड्स व्हेरियर मल्टिपल राईट्स. त्यामध्ये अनेक, इट इज अ बंडल ऑफ राईट्स. द कॉपीराईट इज अ क्रिएशन ऑफ स्टॅट्यूट. आता कॉपीराईट कशामुळं मिळतो? कायद्यामुळं. कुठल्या? कॉपीराईट ॲक्टमुळं. म्हणजे लिगल आम्हाला राईट्स मिळाले कॉपीराईट ओनरला, हे कशामुळं मिळाले? या कायद्यामुळं. म्हणजे हे कायदेशीर हक्क आहे. इट इज ग्रँटेड अँड प्रोटेक्टेड अकॉर्डिंग टू द कॉपीराईट ॲक्ट. कशाखाली दिले जातात? कॉपीराईट ॲक्ट खाली. इट इज नॉट अ कॉमन लॉ राईट. म्हणजे जनरल कॉमन लॉ म्हणून तुम्हाला, म्हणजे तुम्ही निर्मिती केलीत म्हणून तुम्हाला अधिकार, असं नाही आहे. कॉमन लॉ काय म्हणतो? ज्यांनी केलं त्याला अधिकार. दिस इज कॉमन लॉ. पण हे जे राईट्स आहेत ते कॉमन लॉ खालचे राईट्स नसून स्टॅट्युटरी राईट आहेत, म्हणजे कायद्याने दिलेले राईट्स आहेत कॉपीरायटर ओनरला. बट द कॉपीराईट इज नॉट अ सिंगल राईट. एकच राईट नाही. या कॉपीराईटमध्ये देर आर व्हेरियस मल्टिपल राईट्स इन्क्लूड्स होतात. The owner of the work can exploit and enjoy monopoly right in his work in several manners. म्हणजे आता कसं आहे, समजा एखादी माझं नाटक आहे तर मी काय म्हणेन, त्याच्यावर TV सिरियल काढायची असेल, नाटक काढायचं असेल, किंवा तुम्हाला एखादं पथनाट्य करायचं असेल, ट्रान्सलेशन करायचं असेल, त्याचं रिमिक्स करायचं असेल, तर ते सगळे राईट रिप्रोड्यूस करण्याचे माझ्याकडे एकट्याकडे आहेत. म्हणून इट इज नोन एज, इट इज अ बंडल ऑफ राईट. अनेक राईट्स ह्यामध्ये इन्क्लूड होत असतात. सेक्शन 14 ऑफ द ॲक्ट कन्फर्स एक्सक्लुझिव्ह राईट्स टू डू ऑर ऑथोराइज टू डुईंग एनी. म्हणजे एक तर त्याचा वापर, मी ऑथर असेल तर त्याचा वापर मी एकटा करू शकतो, की दुसऱ्याला ऑथॉरिटी देण्याचा पण अधिकार मला आहे, किंवा जर अनऑथोराइज यूज कोण करत असेल त्याला प्रोहिबिट करण्याचाही अधिकार मला आहे. आणि इन एनी फॉर्म, बरं का, for the purpose of this section, a copy which has been sold, one shall be deemed to be a copy already in circulation. आता दुसरा राईट काय आहे बघा, राईट टू ट्रान्सफर. म्हणजे माझा हा जो कॉपीराईट आहे, आता बरेच लोक जे पुस्तकं लिहितात, नाटक लिहिलं किंवा एखादं कादंबरी लिहिली, एखादं पुस्तक लिहिलं, तर ते प्रकाशकाला हक्क देऊन टाकतात. म्हणजे तुमचे हे राईट तुम्ही ट्रान्सफर करू शकता. कोण? मात्र कुणाला हा राईट आहे? कॉपीराईट ओनरलाच हा अधिकार दिलेला आहे. द ऑथर कॅन ट्रान्सफर हिज राईट्स थ्रू असाइनमेंट ऑर ग्रँट परमिसिव्ह यूज ऑफ द कॉपीराईट. म्हणजे असाइन करणं म्हणजे काय सांगा? कायदेशीररित्या दुसऱ्याला वापरायला देणे. दिस इज असाइनमेंट. म्हणजे कायद्यातला अर्थ तुम्हाला सांगते, एखादी गोष्ट असाइन करतो म्हणजे कायदेशीररित्या दुसऱ्याला देऊ शकतो. तर हा जो कॉपीराईट ओनर आहे त्याला राईट काय दिलेला आहे या कायद्याने? तर ही कॅन असाइन
or he can give license or he can give the permission to use to the another. म्हणजे हा पूर्ण ट्रान्सफर करता येतो, दुसऱ्याला वापरायला देता येऊ शकतो. टू एनी पर्सन, म्हणजे मला पाहिजे त्याला मी देऊ शकतो. देर आर नो रिस्ट्रिक्शन टू whom it will be transferred, for what purpose it will be transferred, no restrictions, because I am the exclusive owner of my creation. So then third, negative right. निगेटिव्ह राईट अगेन्स्ट इन्फ्लुएन्स. आपण निगेटिव्ह राईट कशाला म्हणतो आणि पॉझिटिव्ह राईट कशाला म्हणतो? पॉझिटिव्ह राईट म्हणजे कायदा एखादी गोष्ट करायला लावतो, दॅट इज पॉझिटिव्ह राईट. आणि कायदा एखाद वेळे ही गोष्ट करू नका म्हणतो. म्हणजे उदाहरण बघा, ड्रायव्हिंग लायसन्स काढल्याशिवाय ड्राईव्ह करू नका, दिस इज निगेटिव्ह राईट. म्हणजे हा निगेटिव्ह राईट काय आहे तर मी अनऑथोराइज जर यूज माझा कॉपीराईट हे केला, कॉपी कोणी केली त्याची अनऑथोराइज, तर मी त्याला प्रोहिबिट करू शकतो, म्हणजे थांबवू शकतो. दिस इज निगेटिव्ह राईट. एखादी गोष्ट न करणं, न करायला लावणं, दिस इज निगेटिव्ह राईट. आणि एखादी गोष्ट पॉझिटिव्ह करायला लावणं म्हणजे दॅट इज पॉझिटिव्ह राईट. आता इथं निगेटिव्ह राईट काय आहे बघा. अनऑथोराइज यूज ऑफ कॉपीराईट अमाउंट्स टू इन्फ्रिंजमेंट. आता आपल्याला माहिती आहे इन्फ्रिंजमेंट म्हणजे कायद्याचं उल्लंघन. आता अनऑथोराइज म्हणजे माझी कन्सेंट न घेता, माझ्याकडून अथॉरिटी न घेता जर दुसऱ्याने त्याचा वापर केला तर इट विल अमाउंट टू इन्फ्रिंजमेंट. दिस राईट फॉर्म द कोर ऑफ ओनरशिप क्लेम. आणि ह्यामुळं मला अनेक राईट्स येतात. इट हॅज बीन डिस्कस. नाउ द मॉरल राईट्स, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे बघा हा. मॉरल राईट याचा अर्थ काय सांगा. आपण ज्याला नैतिक हक्क म्हणतो, नैतिक हक्क. आता हे नैतिक हक्कसुद्धा या कॉपीराईट ॲक्टने दिले. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सो आपण बर्न कन्व्हेन्शन बघितलेलं आहे, पॅरिस कन्व्हेन्शन बघितलेलं आहे, बर्न कन्व्हेन्शन बघितलं आहे. आता ह्या बर्न कन्व्हेन्शननी आपल्याला ह्या ऑथरना, कॉपीराईट ॲक्ट खालच्या ऑथरना एक स्पेशल अधिकार दिला आहे. कोणी दिला आहे तो बर्न कन्व्हेन्शनने. वी हॅव ऑलरेडी डिस्कस द प्रोव्हिजन्स ऑफ द बर्न कन्व्हेन्शन. सो तर या बर्न कन्व्हेन्शननी मॉरल राईट्स दिलेत ऑथरला. कसे? पॅटर्निटी राईट, दॅट इज टू क्लेम ऑथॉरिटी ऑफ द वर्क इवन आफ्टर द असाइनमेंट ऑफ द वर्क. अँड इंटिग्रिटी राईट, द राईट टू प्रोटेक्ट ऑथर्स ऑनर अँड रेप्युटेशन. म्हणजे समजा मी कायदेशीररित्या माझे अधिकार दुसऱ्याला दिले, त्याचं काहीतरी विकृत स्वरूप, म्हणजे मी दिले आता कायदेशीररित्या, खरं माझी मालकी राहिलेली नाही. पण या बर्न कन्व्हेन्शनने स्पेशल प्रोटेक्शन ऑथरला काय दिलं तर त्याचं काहीतरी विकृत स्वरूप करून, किंवा एखादी मी माझं पोर्ट्रेट विकलं तर त्याचं काहीतरी कार्टून करून, व्यंगचित्र करून विकलं, तर ते विकृत स्वरूप केलं जेणेकरून या मूळ ऑथरचं जर रेप्युटेशन डिफेम होत असेल, त्याची बदनामी होत असेल, त्याचा अनादर होत असेल, तर ही कॅन स्टॉप अँड ही कॅन प्रोहिबिट दॅट. म्हणजे इव्हन आफ्टर द असाइनमेंट, हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे जरी मी राईट देऊन टाकला तरी त्याचं विकृत स्वरूप जर कोणी करत असेल तर दिस इज माय मॉरल राईट ना, माझं रेप्युटेशन खराब होता कामा नये. तुम्ही असं म्हणू शकणार नाही की तुम्ही दिलं ना आता आमचं आम्ही काहीही करू, तर असं नाही. तर ही व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप आहे. बर्न कन्व्हेन्शनने दिलेली ही स्पेशल राईट आहे, स्पेशल कॉपीराईट आहे की युअर मॉरल्स आफ्टर असाइनमेंट ऑल्सो आर प्रोटेक्टेड. अँड दिस इज अ व्हेरी लँडमार्क ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द बर्न कन्व्हेन्शन. म्हणजे तुम्ही देऊन टाकलं तरीसुद्धा तुम्हाला लाईफटाईमपर्यंत तुमचं डिफेम होणार नाही, तुमचा डिसऑनर होणार नाही, किंवा तुमच्या मूळ कलाकृतीचं विकृत स्वरूप होणार नाही, असं तुम्ही प्रोहिबिट करू शकता आफ्टर असाइनमेंट ऑर आफ्टर ट्रान्सफर ऑल्सो. व्हेरी इम्पॉर्टंट राईट आहे. तर हा कोणी दिला आपल्याला? बर्न कन्व्हेन्शनने दिला. सेक्शन बर्न कन्व्हेन्शन हॅज रिकॉग्नाइज्ड द मॉरल राईट ऑफ ऑथर which are included as paternity right, that is to claim authority of the work even after the assignment of work, and integrity right, that is the right to protect author's honor and reputation. माझा अनादर होता कामा नये देऊन टाकल्यानंतर सुद्धा. These rights remain with the author even after the transfer of copyright. कॉपीराईट मी ट्रान्सफर केले, कायदेशीररित्या दुसऱ्याला असाइन केले, तरी हा माझा मॉरल राईट प्रोटेक्टेड राहतो. And this is a very landmark provision of the Berne Convention.
These rights remain with the author even after the transfer of copyright and they continue through the term of copyright. These rights are in addition to the economic right. आता इकॉनॉमिक राईट तर असतातच, म्हणजे समजा एखादी आता आपण म्हणतो लता मंगेशकरच्या खूप रेकॉर्ड्स आहेत HMVने काढलेल्या, त्यांना अजूनही त्याचं हे मिळतं, मानधन मिळत राहतं त्याचं प्रत्येक वेळी. तर तसं इकॉनॉमिक राईट्स आहेतच, त्याच्या ॲडिशनल हे मॉरल राईट दिलेत. म्हणजे इकॉनॉमिक राईट काढून मॉरल राईट दिले नाहीत. द मॉरल राईट्स आर द इन ॲडिशन टू द इकॉनॉमिक राईट्स. किती चांगलं झालेलं आहे. म्हणजे माय क्रिएशन इज सो प्रोटेक्टेड इवन आफ्टर द असाइनमेंट ऑर ट्रान्सफर ऑल्सो. आता ह्याच्यावर एक केस आहे बघा. टू क्लेम ऑथरशिप ऑफ द वर्क अँड टू रिस्ट्रेन ऑर क्लेम डॅमेजेस इन रिस्पेक्ट ऑफ एनी डिस्टॉर्शन, म्युटिलेशन म्हणजे म्युटिलेशन म्हणजे काय आपण म्हणतो विद्रूप करणं त्याला, और मॉडिफिकेशन काहीतरी बदल केला त्यात, और अदर ॲक्ट इन रिलेशन टू सेट वर्क इफ सच, मात्र इफ सच डिस्टॉर्शन, म्युटिलेशन और मॉडिफिकेशन और अदर ॲक्ट वुड बी प्रिजुडिशियल टू हिज ऑनर. हे जर तुम्ही केलं करायला, आता मी तुम्हाला ऑफिशियली दिले, पण ह्या करण्यामुळे जर माझ्या ऑनरला म्हणजे माझ्या प्रतिष्ठेला किंवा माझ्या विषयीच्या आदराला जर धोका होणार असेल तर मी प्रोहिबिट करू शकतो. नंतर लिमिटेशन ऑन कॉपीराईट. आता ह्या कॉपीराईटला काही मर्यादा कशा आहेत पहा. कॉपीराईट आपण बघितले, द स्टॅट्युटरी राईट्स कन्फर्ड ऑन अ कॉपीराईट ओनर इज नॉट ॲब्सोल्यूट अँड अनकंडिशनल. ॲब्सोल्यूट राईट्स म्हणजे काय सांगा कायद्याच्या दृष्टीने. ॲब्सोल्यूट म्हणजे 100%, देर आर नो रिस्ट्रिक्शन, तुम्ही काहीही करू शकता. पण हे जे कॉपीराईट आहेत दे आर नॉट ॲब्सोल्यूट ऑर अनकंडिशनल. देर आर सम रिस्ट्रिक्शन्स इम्पोज बाय दिस ॲक्ट. देर आर सर्टन स्टॅट्युटरी लिमिटेशन म्हणजे कायद्यानेच त्या तुमच्या राईट्सला काही आम्ही बंधनं घातलेली आहेत. कायद्याने स्टॅट्युटरी लिमिटेशन्स प्लेस्ड ऑन द अबाव मेन्शन्ड राईट. दे आर रिलेटेड टू ग्रँट ऑफ कंपल्सरी लायसन्स इन केस द वर्क इज विथहेल्ड फ्रॉम पब्लिक. म्हणजे जर पब्लिकला ह्याच्यापासून देण्यापासून जर रोखू शकत नाही तुम्ही तर, अँड यूज ऑफ कॉपीराईट वर्क बाय अदर पर्सन इन स्पेसिफाईड सर्कमस्टान्सेस विदाउट इन्फ्रिंजमेंट. म्हणजे काही काहींना प्रोटेक्शन दिलेत की तुम्ही जर ते वापरलेत तर ती इन्फ्रिंजमेंट धरली जात नाहीत. म्हणजे थोडक्यात माझ्या राईटवर देर आर सर्टन रिस्ट्रिक्शन्स, काही रिस्ट्रिक्शन्स माझ्या ह्याच्यावर आले म्हणजे कायद्यानेच घातलेले आहेत. म्हणून जेव्हा देर आर सर्टन लिमिटेशन्स और रिस्ट्रिक्शन द राईट इज नॉट ॲब्सोल्यूट अँड अनकंडिशनल. म्हणजे इथं 100% मान्य, देर आर सम लिमिटेशन म्हणजे कायद्यानेच घातलेले आहे थोडक्यात. तर आपण हे काय सगळं बघितलं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण काय बघितल्या तर हू इज ऑथर ऑफ द कॉपीराईट म्हणजे मूळ कोण ओनर, म्हणजे ओनरशिप कुणाकडे असते, जो ओरिजिनली गिव्स द कॉन्क्रीट शेप टू द आयडिया. ही इज द फर्स्ट ओनर ऑर ऑथर ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉपीराईट. आता प्रत्येकाचे आपण वेगळ्या कॅटेगरी वाईज बघितलं की आर्टिस्टिक वर्कचा ऑथर कोण, फोटोग्राफचा ऑथर कोण, सिनेमाटोग्राफचा ऑथर कोण, म्युझिकल वर्कचा ऑथर कोण, साऊंड रेकॉर्डिंगचा ऑथर कोण, हे सगळं आपण वन बाय वन बघितले. आता त्यांना राईट्स कुठले कुठले आहेत ते आपण बघितले आणि हेही बघितलं की देर आर सर्टन रिस्ट्रिक्शन्स टू दीज राईट्स. आता विथ दिस वी विल डिस्कस द अनादर पॉईंट फ्रॉम द मॉड्यूल नंबर 6, दॅट इज लास्ट पॉईंट जो आहे तो सिव्हिल. आता रेमेडीज काय म्हणजे जर माझा कॉपीराईटचा भंग दुसऱ्यांनी जर केला तर व्हॉट आर द रेमेडी, म्हणजे माझं कॉपी केलं, माझं अनऑथोराइज वापरलं, म्हणजे थोडक्यात इफ देर इज द इन्फ्रिंजमेंट सो व्हॉट आर माय राईट्स, व्हॉट आर द रेमेडीज. रेमेडीज म्हणजे लिगल रेमेडी. तर मी काय ॲक्शन घेऊ शकतो जर कोणी इन्फ्रिंजमेंट केली माझ्या कॉपीराईटची. तर देर आर सम सिव्हिल रेमेडीज. सिव्हिल रेमेडी म्हणजे आय अगेन रिपीट यू, सिव्हिल रेमेडीज याचा अर्थ काय आहे तर दिवाणी दावा आपण करू शकतो. आता दिवाणी दाव्यामध्ये आपण फक्त काय मागणी करू शकतो, कॉम्पेन्सेशन. म्हणजे समजा एखादा पिक्चरची पायरेटेड कॉपी घेऊन त्यांनी विकल्या तर माझ्या कॉपीराईटचं उल्लंघन झालं
मग माझा जो लॉस झाला, अदरवाईज थिएटरमध्ये येऊन लोकांना जे उत्पन्न मला मिळालं असतं ते माझा लॉस झाला, ती मी नुकसान भरपाई मागू शकतो. आय एम एलिजिबल फॉर द गेटिंग द कॉम्पेन्सेशन. तर असे ह्याला म्हणायचं सिव्हिल रेमेडी, म्हणजे दिवाणी दावा थोडक्यात. तर कुठल्या कुठल्या सिव्हिल रेमेडीज अवेलेबल आहेत बघा. ओनर ऑफ कॉपीराइट हा आपल्याला कळला कोण आहे ते. तर सिव्हिल रेमेडीज फॉर इन्फ्रिंजमेंट ऑफ कॉपीराइट म्हणजे दिवाणी दावा. आता माझा कॉपीराइटचा भंग केला, मग मी काय ॲक्शन घेऊ शकतो? लीगल, व्हॉट इज द लीगल रेमेडी? सो अंडर द सिव्हिल लॉ वेअर कॉपीराइट इन एनी वर्क हॅज बीन इन्फ्रिंज्ड, म्हणजे भंग केला दुसऱ्याने माझा याचा, the owner of the copyright shall, except as otherwise provided by this act, be entitled to all such remedies by way of injunction. म्हणजे काय आम्ही मागू शकतो? कॉम्पेन्सेशन तर मागू शकतोच, पण मनाई आदेश. इंजंक्शन मीन्स मनाई, दॅट इज प्रोहिबिटरी ऑर्डर. मी कोर्टाला सांगितले हे थांबवा, अनऑथोराइज कॉपीइंग थांबवा असा आदेश करा, दॅट इज मनाई आदेश आपण म्हणतो. इंजंक्शन मागू शकतो. नंतर डॅमेजेस म्हणजे नुकसान भरपाई. आता हे डॅमेजेस ही नेहमी कुठल्या स्वरूपात असते नुकसान भरपाई? तर नेहमी इन टर्म्स ऑफ मनी, इन टर्म्स ऑफ मॉनिटरी, म्हणजे पैशाच्या स्वरूपात असते, त्यालाच आपण डॅमेजेस किंवा नुकसान भरपाई म्हणतो. ती तुम्ही मागू शकता. मनाई आदेश मागू शकता, थांबवा हा यूज, कोर्टाकडनं आपण हा आदेश घेऊ शकतो. किंवा अकाउंट्स अँड अदरवाइज ॲज ऑर मे बी कन्फर्म्ड बाय लॉ फॉर द इन्फ्रिंजमेंट ऑफ द राईट. आता समजा प्रोव्हायडेड इफ द डिफेंडंट, आता डिफेंडंट कोणाला म्हणायचं तुम्हाला सांगितलं? प्रतिवादी, म्हणजे ज्याच्या विरुद्ध आपण दावा करतो त्याला डिफेंडंट म्हटलं जातं दिवाणी दाव्यात. आणि जो दावा करतो त्याला म्हटलं जातं प्लॅन्टिफ. प्लॅन्टिफ म्हणजे वादी, हू फाइल्स द सूट, आणि फ्रॉम हुम अगेन्स्ट द सूट इज फाइल्ड इज डिफेंडंट म्हणजे प्रतिवादी. आता इथं प्रतिवादी कोण असेल? ज्यांनी इन्फ्रिंजमेंट माझ्या कॉपीराइटचे केले तो प्रतिवादी असेल. If the defendant proved that at the date of infringement he was not aware and had no reasonable ground for believing copyright. आता इथं त्या डिफेंडंटला काय अवेलेबल आहे पहा. डिफेन्स तो असं सांगू शकतो की मी जेव्हा हे वापरलं तेव्हा मला हे कॉपीराइटने प्रोटेक्टेड आहे, ही कलाकृती, याची मला कल्पना नव्हती. हा एक अर्थात नुसतं फेक स्टेटमेंट करून उपयोग नाही. कोर्टामध्ये एक लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट जी असेल ती मला प्रूव्ह करावी लागते. तर त्यांनी जर लागलं की खरंच मला ह्याची कल्पना नव्हती, तर हा त्याला डिफेन्स अवेलेबल आहे. नंतर वेअर इन द केस ऑफ लिटररी, ड्रॅमॅटिक, म्युझिकल ऑर आर्टिस्टिक वर्क a name purporting to be that of the author or the publisher, as the case may be, appears on copies of the work as published, or in the case of artistic work or appeared shall in any proceeding in respect of infringement of copyright in such work be presumed unless the contrary is proved to be author. म्हणजे जर तुम्ही खोटं नाव घातलेलं असलं, म्हणजे समजा पुस्तक आहे त्याच्यावर लेखक म्हणून नाव घातलं असेल, रेकॉर्ड असेल तर त्याच्यावर घातलं, तर प्रायमा फेसी ही इन्फ्रिंजमेंट धरली जाते. नंतर प्रोटेक्शन ऑफ सेपरेट राईट्स. Independently of the author's copyright and even after the assignment either wholly or partly of the said copyright, the author of a work shall have the right to claim authorship of the work and restrain or claim damages in respect of any distortion. म्हणजे आत्ताच जे सांगितलं विकृत स्वरूप केलं म्हणजे मॉरल राईट प्रोटेक्ट होतात. तर त्यासाठी सुद्धा आम्ही काय करू शकतो? आम्ही जे दिलं रिव्हर्ट बॅक अशी कोर्टाचा आम्ही आदेश देऊ शकतो की यांनी सगळं विकृत स्वरूप केलं आहे आणि माझ्या रेप्युटेशनला धोका आलेला आहे, माझी बदनामी झालेली, तर माझं मला वर्क परत द्या, अशी पण ऑर्डर आपण कोर्टाकडे मागू शकतो. कारण आत्ताच आपण बघितले की माय मॉरल राईट्स आर प्रोटेक्टेड बाय द बर्न कन्व्हेन्शन. तर हा एक राईट आहे. नंतर राईट ऑफ ओनर अगेन्स्ट पर्सन पजेसिंग ऑर डिलिंग विथ इन्फ्रिंजिंग कॉपीज. इन्फ्रिंजिंग कॉपीज वापरून जर एखादा धंदा करतो, जर आपण बघितलं ना पायरेटेड कॉपीज चालू असतो धंदा. ऑल इन्फ्रिंजिंग कॉपीज ऑफ एनी वर्क इन विच कॉपीराइट सबसिस्ट and all plates used or intended to be used for the production of such infringing copies shall be deemed to be a property of the owner of the copyright, who accordingly may take proceeding for the recovery of possession. आमच्या ताब्यात द्या, ज्या काय त्या नकली ज्या गोष्टी तयार केलेल्या वापरून तुम्ही करताय
त्या सगळ्या. म्हणून बरेचदा आपण तो पोलीस धाड घालतात आणि ते सगळं जप्त करतात. आम्हाला त्या नकली माल द्या परत सगळं, म्हणजे तुम्ही वापरू नका, थांबवू शकतो आम्ही. नंतर रेमेडी इन केस ऑफ ग्राउंडलेस थ्रेट ऑफ लिगल प्रोसिडिंग. म्हणजे कसं, ग्राउंडलेस म्हणजे ज्याला काही कारण नाही, सबळ कारणाअभावी, देर इज नो एनी रिझन. आणि हे थ्रेट म्हणजे धमकी कशी आहे, तर कोर्टात जाईन मी, तुमच्या विरुद्ध दावा करीन, अशी विनाकारण जर धमकी दिली तर त्याला सुद्धा रेमेडी आहे. म्हणजे विनाकारण म्हणजे उगीच धमकी द्यायची, काही कारण नाही आमच्या विरुद्ध जर लिगल प्रोसिडिंग करायची. सो ग्राउंडलेस, वेर एनी पर्सन claiming to be the owner of the copyright in any work by circular, advertisement or otherwise threats any other person with any legal proceeding or liability in respect of illegal infringement, तर institute a declaratory suit that the alleged infringement to which the threats related were not in fact an infringement of any legal right of the person making such threats, and may in any such suit obtain an injunction against the continuance of such threat. मनाई आदेश मागू शकतो मी. म्हणजे एखाद्याला तुम्ही विनाकारणच मी तुझ्या विरुद्ध ॲक्शन घे, म्हणजे त्यांनी काही इन्फ्रिजमेंट केलेली नाही आहे, काही नाही, तरी जर विनाकारण हे दिलं तर तो पण उलट तुमच्या विरुद्ध मनाई आदेश कोर्टाकडनं मागू शकतं. तर ह्या सगळ्या काय झाल्या सिव्हिल रेमेडी. आता आपण बघू ऑफेन्सेस, म्हणजे क्रिमिनल रेमेडी ज्याला म्हणतात. म्हणजे क्रिमिनल खाली कुठल्या कुठल्या ॲक्शन घेता येतात. आता एक लक्षात घ्या, इन्फ्रिजमेंटवर आम्हाला बोथ रेमेडीज आर अवेलेबल. यू हॅव टू चूज विच शॅल बी टेकन. सो वी हॅव डिस्कस द सिव्हिल रेमेडी, म्हणजे ज्यामध्ये आपण इंजंक्शन मागू शकतो, प्रोहिबिटरी ऑर्डर मागू शकतो, कॉम्पेन्सेशन इन टर्म्स ऑफ मनी मागू शकतो, किंवा एखादी गोष्ट थांबवा, किंवा एखादी गोष्ट जी माझी प्रॉपर्टी ती आम्ही जप्त करून घेऊ शकतो. ह्या सिव्हिल रेमेडी झाल्या. पण ह्याच्या काही वेळा काय असतं, सिव्हिल केसेस खूप वर्ष चालत असतात, ज्यामध्ये आपल्याला वेळच्या वेळी न्याय मिळेल अशी खात्री नसते. त्यावेळी काही जण काय म्हणतात, क्रिमिनल ॲक्शन आम्ही घेणार. क्रिमिनल ॲक्शनला लोक घाबरतात, कारण एकतर काय होतं, तुरुंगात जावं लागतं. दुसरं म्हणजे सिव्हिलच्या तुलनेत त्या फास्ट होतात, म्हणजे जास्त एक्सपेडियसली होतात. आणि दुसरं म्हणजे जर तुरुंगात जायची वेळ आली तर प्रतिष्ठेला धोका येतो. म्हणजे काही जण म्हणून क्रिमिनल हे करतात, पण त्यामध्ये आपल्याला पैसे मिळत नाहीत कॉम्पेन्सेशन. त्यामुळे तुम्हाला हे चॉईस करायचं आहे की ह्यातलं काय. आता सिव्हिल रेमेडी आपण बघितले, निवाणी दावे. आता क्रिमिनल काय काय बघा. ऑफेन्सेस कुठले काय, ऑफेन्सेस म्हणजे गुन्हा, म्हणजे ह्या क्रिमिनल आहे. तर ऑफेन्सेस ऑफ इन्फ्रिजमेंट ऑफ कॉपीराइट ऑर अदर राईट्स कन्फर्ड बाय दिस ॲक्ट, एनी पर्सन. आता बघा गुन्हे कुठले कुठले आहेत. एनी पर्सन हू नोईंगली इन्फ्रिजेस. नोईंगली हा शब्द इथं फार महत्त्वाचा, जो जाणीवपूर्वक, माहीत आहे हा कॉपीराईट प्रोटेक्शन आहे, तरी जाणीवपूर्वक त्याच्या नकला जर करत असेल आणि बिझनेससाठी वापरत असेल, नोईंगली. अननोईंगली केलं तर इथे एक डिफेन्स तुम्हाला अवेलेबल आहे की आम्हाला माहीत नव्हतं, पण नोईंगली हे दुसऱ्याचं आहे माहीत असून, और अबेट्स द इन्फ्रिजमेंट. अबेट्स म्हणजे दुसऱ्याला प्रवृत्त करायचं. ABET, अबेट म्हणजे गुन्ह्यास प्रवृत्त करणे. करा तुम्ही पायरेटेड कॉपी करा त्याची नक्कल, असं प्रवृत्त करणं, तो सुद्धा गुन्हेगार आहे. द कॉपीराइट इन अ वर्क और एनी अदर राईट कन्फर्ड बाय दिस ॲक्ट, तर त्याला पनिशमेंट काय आहे बघा. म्हणजे नोईंगली कॉपीराइट करणाऱ्याला किंवा दुसऱ्याला करायला प्रवृत्त करणाऱ्याला शॅल नॉट बी इम्प्रिझनमेंट ऑफ टर्म विच शॅल नॉट बी लेस दॅन 6 months, म्हणजे 6 महिन्यापेक्षा कमी नाही. इम्प्रिझनमेंट म्हणजे तुरुंगवास. बट विच मे एक्सटेंड टू 3 years, म्हणजे 6 महिने ते 3 वर्ष ह्याच्या कालावधीतली कुठलीही तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. विथ फाईन किंवा अँड विथ फाईन, शिवाय दंड पण होऊ शकतो. आणि वी शॅल नॉट बी लेस देन 50,000 रुपीज बट विच मे एक्सटेंड टू 2 lakh, म्हणजे 50,000 कमीत कमी ते 2 लाख एवढा दंड होऊ शकतो. म्हणजे इम्प्रिझनमेंट पण होऊ शकते प्लस फाईन पण होऊ शकतो. म्हणजे त्यामुळं हे प्रोटेक्शन ओनरला मिळते. एवढी गंभीर शिक्षा याच्यामध्ये दिलेली आहे. तर म्हणजे जो कॉपीराइट ॲक्टचा भंग करतो हेतुतः किंवा दुसऱ्याला प्रवृत्त करतो, तर त्याला ही शिक्षा आहे किती, कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 3 वर्ष इम्प्रिझनमेंट, आणि शिवाय कमीत कमी 50,000 रुपये फाईन,
आणि जास्तीत जास्त 2 लाख म्हणजे याच्या दरम्यान, किंवा बोथ म्हणजे इम्प्रिझनमेंट पण आणि फाईन पण, इतकी शिक्षा होऊ शकते. आणि या गंभीर शिक्षेमुळंच कॉपीराईटचं प्रोटेक्शन केलं जातं. नंतर एनहान्स पेनल्टी ऑन सेकंड अँड सबसिक्वेंट कन्व्हिक्शन, हा एक लॉचा एक मुद्दा सांगते. जे गुन्हे खूप गंभीर स्वरूपाचे आहेत, खूप गंभीर स्वरूपाचे आहेत, ते पुन्हा रिपीट होऊ नयेत म्हणून त्यात काय केलं आहे, पहिला गुन्हा फर्स्ट कन्व्हिक्शन म्हणजे तुम्हाला शिक्षा झाली आहे पहिल्या गुन्ह्याला, पुन्हा तुम्ही जर तोच गुन्हा रिपीट केलात, आता ते दिस इज नॉट ॲप्लिकेबल टू ऑल सॉर्ट्स ऑफ ऑफेन्सेस, सगळ्या वेळेला गुन्हे जे अगदी गंभीर गुन्हे आहेत. म्हणजे आता इथं जर कॉपीराईट हे करणं म्हणजे दुसऱ्याचा केवढा लॉस केल्याचा आहे तुम्ही, तर हा गंभीर गुन्हा आहे. म्हणून तर सेकंड पुन्हा तुम्ही तीच जर हे केलं तर तिथं दुप्पट शिक्षा होते. म्हणजे एनहान्स वाढली जाते, मूळ जो तुरुंगवास असेल ती मुदत वाढली जाते, फाईनची जी रक्कम असेल ती वाढली जाते. तर एनहान्स पेनल्टी ऑन सेकंड अँड सबसिक्वेंट कन्व्हिक्शन म्हणजे दुसऱ्यांदा केलं तिसऱ्यांदा केलं तर ही जी मुदत आहे इम्प्रिझनमेंटची आणि फाईनचा दंड आहे ती वाढत जाते. म्हणजे का तर तुम्ही करू नये पुन्हा, ह्यासाठी हे असतं. पुन्हा शिक्षा होईल ह्या भीतीने तरी करू नये ॲटलिस्ट, कारण दीज आर द व्हेरी सिरियस ऑफेन्सेस. हुएवर हॅव्हिंग ऑलरेडी बीन कन्व्हिक्टेड म्हणजे एकदा कॉपीराईटचा भंग केला या कारणास्तव तुम्हाला शिक्षा झालेली आहे, तुमच्यावर गुन्हा सिद्ध झालेला आहे कोर्टात, आणि तरीसुद्धा तुम्ही पुन्हा म्हणजे पहिल्यांदा शिक्षा होऊन, एक लक्षात घ्या, नुसती केस झालेली नाही. कारण जर नुसती केस झाली तर आम्ही काय म्हणतो, कायदा काय म्हणतो, जोपर्यंत त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत ही विल बी ट्रीटेड ॲज इनोसंट पर्सन. पण शिक्षा केव्हा होते, जेव्हा गुन्हा त्याच्यावरचा प्रूव्ह होतं, सिद्ध होतं, तेव्हाच त्याला शिक्षा होती. दॅट इज मीन बाय कन्व्हिक्शन. म्हणजे आता त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला कन्व्हिक्शन झालं पहिल्या वेळी, तर पुन्हा त्यांनी रिपीट केलं, तोच गुन्हा पुन्हा जर केला, शिक्षा बघून बाहेर आला, पुन्हा सेम, तर कन्व्हिक्टेड ऑफ एन ऑफेन्स अंडर सेक्शन 63 इज अगेन कन्व्हिक्टेड, पुन्हा त्याला शिक्षा झाली, ऑफ एनी सच ऑफेन्स शॅल बी पनिशेबल फॉर द सेकंड अँड फॉर एव्हरी सबसिक्वेंट ऑफेन्स. म्हणजे सेकंडला, पुन्हा थर्डला केला, पुन्हा फोर्थ टाइम केला तर शिक्षा होते. काय, विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच शॅल नॉट बी लेस दॅन 1 year. आधी किती होती पहिल्या कन्व्हिक्शनला, नॉट लेस दॅन 6 months होती, म्हणजे कमीत कमी 6 महिने. आता इथे कमीत कमी 1 वर्ष, 1 year, बट विच मे एक्सटेंड टू 3 years. अपर लिमिट तीच ठेवली. अँड विथ फाईन विच शॅल नॉट बी लेस दॅन 1 lakh. आधी किती होता, 50,000, आता तो मिनिमम लाख, बट विच मे एक्सटेंड टू 2 lakh. म्हणजे अपर लिमिट दोन्हीकडे तेच ठेवलेत, पण मिनिमम लिमिट म्हणजे कमीत कमी 1 लाख दंड तरी होणार, किंवा कमीत कमी 1 वर्ष तुरुंगवास होणार, किंवा दोन्ही होणार. आणि पुन्हा सेकंड टाइम हे झालं, पुन्हा थर्ड टाइम केलं, शिक्षा हीच राहणार कायम. नंतर नोईंग यूज ऑफ इम्प्रिंजिंग कॉपी ऑफ कॉम्प्युटर प्रोग्राम टू बी अन ऑफेन्स. म्हणजे काय सांगा, नोईंग यूज म्हणजे इन्फ्रिंजिंग कॉपी वापरून तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही कॉम्प्युटर प्रोग्राम जर वापरत असाल तर हा गुन्हा आहे. एनी पर्सन हू नोईंगली मेक्स यूज ऑन अ कॉम्प्युटर. आता या प्रत्येक ह्याच्या डेफिनेशनमध्ये नोईंगली म्हणजे जाणीवपूर्वक माहीत आहे हे कॉपीराईट आहे, प्रोटेक्शन, तरीही knowingly makes use on a computer of an infringing copy of a computer program shall be punishable with imprisonment for a term which shall not be less than 7 days. आता ह्याला किती आहे सांगा, कमीत कमी 7 दिवस, 7 days, but which may extend to 3 years. 7 दिवसापासून 3 वर्षापर्यंत, 3 years, and with fine which shall not be less than 50,000. दंड मात्र 50,000 आहेच रुपीज, बट विच मे एक्सटेंड टू 2 lakh रुपीज, जास्तीत जास्त 2 लाख. Provided that where the computer program has not been used for gain or in the course of trade of business, the court may for adequate and special reason to be mentioned in the judgment not impose any sentence of imprisonment and may impose a fine which may extend to 50,000. म्हणजे इथे कोर्टाला थोडं स्वातंत्र्य दिले, कारण प्रॉफिट होण्यासाठी किंवा वापरलेलं नसेल, समजा ट्रेडिंगसाठी नाही, पैसे घेण्यासाठी, तर थोडी शिक्षा कमी करण्याचा अधिकार कोर्टाला या बाबतीत दिलेला आहे. नंतर पॉवर ऑफ पोलीस
टू सीज इन्फ्रिंजिंग कॉपीज. आपण बरेच होतो धाड पडली म्हणतो की इन्फ्रिंजिंग कॉपी जप्त करतात की पोलीस धाड टाकून. एनी पोलीस ऑफिसर, आता हे पोलीस ऑफिसरना हा राईट दिलेला आहे. एनी पोलीस ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ सब इन्स्पेक्टर मे इफ ही सॅटिस्फाईड. नॉट बिलो द सब इन्स्पेक्टर म्हणजे त्याच्या खालच्या कॉन्स्टेबल वगैरे असतात त्यांना, हवालदार, त्यांना नाही अधिकार. सब इन्स्पेक्टर पाहिजे कमीत कमी. मे इफ ही इज सॅटिस्फाईड दॅट एन ऑफेन्स अंडर सेक्शन 63 इन रिस्पेक्ट ऑफ इन्फ्रिंजमेंट ऑफ कॉपीराइट इन एनी वर्क हॅज बीन, इज बीइंग ऑर लायकली टू बी कमिटेड, सीज विदाउट वॉरंट. सीज म्हणजे जप्त करायचा अधिकार पोलिसांना दिलेला आहे. आणि विदाउट वॉरंट म्हणजे ऑर्डर नसताना, म्हणजे त्यांच्या हातात वॉरंट नाही आहे जप्तीचं, तरी ते करू शकतात. जर त्यांना असं दिसलं इथं हे चाललेलं आहे तर धाड टाकून ते सीज करू शकतात. ऑल कॉपीज ऑफ द वर्क, कशाचंही असेल, म्हणजे आपण पायरेटेड कॉपी सिनेमाचं हे एक उदाहरण म्हणून बघतोय. आर्टिस्टिक वर्क असेल, म्युझिकचं असेल, फोटोग्राफचं असेल, कशाचंही असेल. अँड ऑल प्लेट्स युज्ड फॉर द पर्पज ऑफ मेकिंग इन्फ्रिंजिंग कॉपीज ऑफ द वर्क wherever found and all copies and plates to see shall as soon as practicable be produced before magistrate. मात्र पोलिसांनी काय केलं पाहिजे, जर जप्त केल्या त्या क्षणी त्यांनी कोर्टाकडं मॅजिस्ट्रेट पुढे त्या हजर केल्या पाहिजे. असं का असेल सांगा? कारण याचं कारण असं आहे की पोलीस सुद्धा काहीही करू शकतात, आपल्याचकडे ठेवून घ्यायच्या चार असं नाही. त्या क्षणी त्यांनी मॅजिस्ट्रेट पुढे ते हजर करायला लागतात आणि मग पुढं ऑर्डर घेऊन त्या मूळ ओनरला परत दिल्या जातात कोर्टाच्या आदेशाने. नंतर पोजेशन ऑफ प्लेट्स फॉर पर्पज ऑफ मेकिंग इन्फ्रिंजिंग कॉपीज. आता हे ज्या प्लेट्स आहेत ज्या इन्फ्रिंजिंग कॉपीसाठी वापरताय तुम्ही, त्या जर तुमच्या ताब्यात आढळल्या तर एनी पर्सन हू नोईंगली मेक्स और हॅज इन हिज पोजेशन एनी प्लेट फॉर द पर्पज ऑफ मेकिंग इन्फ्रिंजिंग कॉपीज of any work in which copyright subsists shall be punishable with imprisonment which may extend to 2 years and shall also be liable for the fine. हे मी मुद्दाम तुम्हाला आधी मराठीत का समजावून सांगते. डायरेक्टली जर तुम्ही हे कायद्यातलं प्रोव्हिजन वाचल्यात तर तुम्हाला त्याचा अर्थ कळणार नाही. म्हणून मी तुम्हाला काय थोडी कॉम्प्लिकेटेड रचना असती, म्हणून मी आधी तुम्हाला कन्सेप्ट मराठीत सांगते आणि मग वाचून दाखवते. म्हणजे मी काय सांगितलं त्याचा तो ह्याचा अर्थ आहे हे कळण्यासाठी. नंतर डिस्पोजल ऑफ इन्फ्रिंजिंग कॉपीज ऑर प्लेट्स फॉर पर्पज ऑफ मेकिंग इन्फ्रिंजिंग कॉपीज. त्याचं जर डिस्पोजल केलं तर विच अपेअर टू इन्फ्रिंजिंग कॉपीज ऑर प्लेट्स बी डिलिव्हर अप टू द ओनर ऑफ द कॉपीराइट. आता समजा पोलिसांनी जप्त केल्या ह्या इन्फ्रिंजिंग कॉपीज सगळ्या, मॅजिस्ट्रेट पुढं हजर केल्या, तर मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरने त्या मूळ ओनरला परत दिल्या जातात. डिस्पोजल म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना विल्हेवाट लावणं, तर इथे विल्हेवाट म्हणजे देऊन टाकायचं ओनरला. मात्र प्रत्येक ठिकाणी मॅजिस्ट्रेटची ऑर्डर लागते प्रत्येक गोष्टीला. पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स एंट्रीज